आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। पालिका निवडणुकीसाठी भाजपाला मनसेची साथ हवी आहे। मनसेला बरोबर घेण्याबाबत शिंदे महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। विधानसभेमध्ये मनसे विरुद्ध शिवसेना असा सामना झाला होता। मनसे नेते म्हणतात अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील। लोकसभेमध्ये भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मनसेला विधानसभेमध्ये महायुतीची साथ मिळाली नाही। विधानसभेमध्ये मनसेचे स्वतःचे उमेदवार उभे करत एकला चलो रेचा नारा दिला होता। राज ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून मुलगा अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली होती। त्याला पाठिंबा देण्याची तयारी भाजपाने दाखवली होती। मात्र तिथे सदा सरवणकर हे शिवसेनेचे उमेदवार आणि महेश सावंत हे ठाकरे गटाचे उमेदवार होते। मराठी मतांच्या विभागणीत अमित यांचा झालेला पराभव राज ठाकरे यांच्या जिवारी लागला होता। आता ते आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे घटक पक्ष होणार का हे पाहावं लागेल। उद्धवजींना अमित ठाकरे यांच्याबद्दल नातं वाटत नसेल, पण महायुतीला मात्र अशा नात्यागोत्यातील किंवा अशा नात्यातील आमच्या घरातील पहिलीच निवडणूक लढवणारा अमित ठाकरे असेल तर त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं। मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांशी बोलेन, ते निर्णय घेतील। भाजपाने अमित ठाकरे यांना सक्रिय पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती। मात्र शिवसेनेचे माहीम मतदारसंघातील उमेदवार सदा सरवणकर यांनी स्वतः माघार घेण्यास तयारी दाखवली नाही। भाजपाची भूमिका त्यांची आहे, आपण पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली असून आपण ती लढवणारच अशी भूमिका सदा सरवणकर यांनी घेतली। मनसेने सगळे उमेदवार मागे घेणार असेल आणि आमचे आमदार वाढणार असतील तर एका पदासाठी अडून राहणं, एका आमदारकीसाठी अडून राहणं हे संयुक्तिक होणार नाही। महायुतीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची मनसेबाबतची तीच भूमिका घेत गरज पडल्यास आपण पालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेणार असं स्पष्ट केलं। आपण लोकसभेला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला महायुतीला, विधानसभेत राज ठाकरेंना फार यश मिळालं नाही, परंतु काल त्यांनी जाहीरपणे अभिनंदन केलं आणि आम्ही सरकारसोबत राहू। तर भविष्यामध्ये येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि महायुती असं काही वेगळं कॉम्बिनेशन होऊ शकतं? खरं म्हणजे तुम्ही बघा की मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील त्याचा झाला। विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा, आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या। आम्ही 3 पक्ष होतो। ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला। इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले, पण त्यांना मतं चांगले मिळाले आहेत। आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात। त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू। यांच्या मनसेबाबतच्या भूमिकेवर शिवसेना पक्षामार्फत एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असून शिवसेनेचे नेते याबाबत सावध प्रतिक्रिया देत आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय तुम्ही सांगताय त्या माहितीवरून जर घेतला असेल किंवा जाण्याची इच्छा असेल किंवा त्यांचा नेते म्हणून घेतलेला निर्णय असू शकतो। आम्ही शिवसेना म्हणून काम करतो, या बाबतीतला देखील निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या शिवसेना पक्षाचे ते मुख्य नेते आहेत। या बाबतीत देवेंद्रजी त्यांच्याशी देखील चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय घेतील। तर दुसरीकडे मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनीही याबाबत बोलताना फडणवीसांचा आदर आहे, पण अंतिम निर्णय राज ठाकरेंचाच असल्याचं म्हटलंय। त्यामुळे फडणवीसांना राज ठाकरे साथ देतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार।
हे बघा, शक्यता कुठलाही नाकारता येत नाही, कळलं का. आत्ता त्यांनी एक विचार मांडलेला आहे ज्याचा नक्कीच आम्ही सगळेजण आदर करतो, परंतु जसं मी आपणास सांगितलं की कुठलीही भूमिका असेल, बरोबर जायची किंवा न जायची, ही फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच या पक्षात घेतात आणि आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील त्याचा आम्ही मनसैनिक सगळेजण उत्तम प्रकारे त्याच्यावरती काम करू. विधानसभेमध्ये मनसेच्या उमेदवारांसमोर शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी दिले होते. निवडणुकीमध्ये मनसे, शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात मराठी मतांची विभागणी झाल्यामुळे मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. तसेच मुलगा अमित ठाकरेचाही पराभव झाला. सदा सरवणकर यांच्यामुळे हा पराभव झाल्याचा दावा मनसेच्या नेत्यांनी केला. अशा परिस्थितीमध्ये भाजप आणि मनसे एकत्र आले तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला ही राजकीय मैत्री चालेल का, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.